काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या वतीने काव्यप्रेमी साहित्य संस्था प्रेरणा व शीघ्र कवी बादशाह पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक सभागृह हिराचंद नेमचंद वाचनालय किल्ला बागेसमोर करण्यात आले आहे। राज्य सचिव कालिदास चौडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या सोहळ्यात डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुहास पुजारी उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर इजा तांबोळी हे असतील। प्रमुख अतिथी म्हणून मसाप पुणेचे राज्य प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी उपस्थित राहणार असून राज्याध्यक्ष आनंद घोडके, कृष्णा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता राज्यस्तरीय कवी संमेलनाने होणार असून गट शिक्षणाधिकारी जयश्री सुतार अध्यक्षस्थानी राहणार आहेत। त्यानंतर सकाळी 11 वाजता पुरस्कार वितरण सोहळा आणि विविध स्पर्धांच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे। याचवेळी पाची बोटं सारखी नसतात या प्रमोद बाविस्कर लिखित कविता संग्रहाचे प्रकाशनही होणार असल्याने साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। आपल्या सोलापुरात ज्येष्ठ कविवर्य माधव रामचंद्र पवार यांचं निधन झालं, तर काव्यप्रेमी शिक्षक मंच मार्फत प्रथम आपण त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया। मी शिक्षक मंच ही संस्था 2017 साली स्थापन झाली। आता जवळजवळ 10 वर्ष पूर्ण होत आली त्या संस्थेला। तर अनेक साहित्यिक उपक्रम या संस्थेमार्फत घेतले जातात। तर गेल्या 7 वर्षापासून आम्ही साहित्य पुरस्कारसुद्धा आम्ही जाहीर करत आहोत। तर आता पहिला पुरस्कार वितरण सोहळा जो आहे नवापूर नंदुरबार इथे झाला, दुसरा अक्कलकोटला झाला, त्यानंतर मुंबईला दादरला झाला, अमरावती, रत्नागिरी, चिपळूण आणि हा आताचा जो पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो सोलापूरला होत आहे। काव्यप्रेमी शिक्षक मंच ही एक नोंदणीकृत संस्था आहे। त्यामार्फत अनेक उपक्रम, साहित्यिक उपक्रम जे आहेत ते संस्थेमार्फत घेतले जातात। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काव्यप्रेमी शिक्षक मंचची शाखा आहे। जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये त्याची कार्यकारिणी, वेगळी कार्यकारिणी आहे। काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या जवळ 36 जिल्ह्यामध्ये त्या शाखा आहेत। 550च्या वर आजीवन सभासद आहेत आणि जवळजवळ 10 ते 12,000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। आत्तापर्यंत 14 काव्य महोत्सव, साहित्य संमेलनं आमचे झालेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे कार्यक्रम होत असतात। दरवर्षी एका जिल्ह्यामध्ये आमचे कार्यक्रम होत असतात। यावर्षी मागच्या वर्षी आम्हाला शासनाचं 2 लाखाचं अनुदान मिळालं होतं। तर त्या अनुदानामधून रांजणगाव इथं आम्ही काव्यसंमेलन, आम्ही 2 दिवसाचं जे काव्यसंमेलन जे आहे ते घेतलं होतं, साहित्य संमेलन घेतलं होतं। साहित्याच्या विविध प्रकाराबद्दल त्याच्यामध्ये सहभाग असतो। यावर्षी आमच्या संस्थेमार्फत लोकमान्य टिळक सभागृह इथं रविवार 10 मे रोजी हा कार्यक्रम, सोलापूरला हा मान मिळालेला आहे, तो इथं आयोजित करत आहोत आम्ही। तर दरवर्षी कसं असतं की साहित्य संमेलनामध्येच आम्ही पुरस्कार वितरण करत असतो, परंतु साहित्य संमेलनच आमचे इतके लांबतात, त्यामुळे आम्ही पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो वेगळा, गेल्या 2-3 वर्षापासून वेगळा आम्ही पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो वेगळा ठेवत आहोत। यावर्षी अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय प्रकाश तानुबाई अण्णा महानवर कुलगुरू यांच्या शुभहस्ते डॉक्टर सुहास पुजारी ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक यांच्या हे उद्घाटन करीत आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य इजा तांबोळी सर या राहणार आहेत आणि प्रमुख अतिथी जे आहेत ते मसापाचे राज्य प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी हे भूषवणार आहेत। पत्रकार बांधवांना नमस्कार। आपण राज्य पुरस्कारासाठी 2 महिन्यापूर्वी आवाहन केलं होतं महाराष्ट्रभरातील साहित्यिक लोकांना। 200 पुस्तकं जवळपास जमा झाली होती। तज्ज्ञ मार्गदर्शनानं त्याचं परीक्षण केलं आणि मग आपण हे राज्य पुरस्कार जे आहेत हे घोषित केलेले आहेत। तर मी फक्त नावं वाचून दाखवतो आहे। ते ह्याच्यामध्ये सारे काही तुझ्यासाठी डॉक्टर सविता शेट्टी कोल्हापूर यांना आपण पुरस्कार देतो आहे। त्यानंतर उद्याचा दहशतगर्द अंधार कवितेसाठी आपण कविता मोरणकर मुंबई यांना पुरस्कार देतो आहे। अर्चना मुरुडकर पुणे यांना आपण कविता संग्रहासाठी पुरस्कार देतो आहे। खांदेमणी अनंत सूर यवतमाळचे जे आहेत यांना आपण कथा संग्रहासाठी पुरस्कार देतो आहे। लव इज लव
एक वेगळ्या धाटणीची कादंबरी आहे. आशा नेगी पुणे जे आहे त्यांना आपण कादंबरीसाठी पुरस्कार देतोय. 120 हरिपत्ती हे वसईचे संगीता अरुगुणे यांना आपण साहित्य पुरस्कार, ललित साहित्य पुरस्कार देतोय. चलपटसाठी सोलापूरचेच प्राध्यापक अर्जुन होटकर यांना आपण आत्मचरित्र पुरस्कार देतोय. त्यानंतर एक पक्षी सतीश गुलाबसिंह मालवे अमरावतीचे जे आहेत तर यांना आपण गझल संग्रह कालिदास चौडेकर जे प्रायोजक आहेत त्यांचा आपण पुरस्कार देतोय. ओठावरली गाणी विकास भावे नौपाड्याचे आहेत यांना आपण समीक्षा पुरस्कार देतोय. निवडक स्त्री आत्मकथने सामाजिक सत्व आणि सत्वशोध डॉक्टर शिवाजी नारायण शिंदे यांना आपण स्मृती संशोधन ग्रंथ पुरस्कार देतोय.